नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण आजच्या लेक्चर्समध्ये इकॉनॉमिक डेव्हलपमेंट कॅरेक्टरिस्टिक्स अँड कोर व्हॅल्यूज याचा अभ्यास करणार आहोत. हा जो काही कंटेंट आहे तो आपला पदव्युत्तर भाग 2 मधल्या इकॉनॉमिक्स ऑफ ह्युमन डेव्हलपमेंट मधल्या इंट्रोडक्शन टू ह्युमन डेव्हलपमेंट या पाठांतर्गत आपण घेण्याचा विचार केलेला आहे. ज्या वेळेला आपण प्रामुख्याने इकॉनॉमिक डेव्हलपमेंट हा वर्ड्स वापरतो, की ज्याला आपण आर्थिक विकास असं म्हणतो, त्यावेळेला बहुतांश वेळेला आर्थिक विकास, आर्थिक वाढ आणि आर्थिक प्रगती असे तिन्ही शब्द बहुतांश वेळेला समान अर्थाने वापरले जातात. पण जेव्हा आम्ही अर्थशास्त्राचा विचार करत असतो तेव्हा त्या अर्थशास्त्रामध्ये या तिन्ही शब्दांना वेगवेगळ्या अर्थाने संबोधले जाते. या तिन्ही शब्दांचे वेगवेगळ्या व्याख्या देखील आम्हाला अर्थशास्त्रामध्ये अभ्यासता येतात. प्रामुख्याने जसं मी म्हटलं की इकॉनॉमिक डेव्हलपमेंट, इकॉनॉमिक ग्रोथ अँड इकॉनॉमिक प्रोग्रेस ह्या तिन्ही शब्दांच्या व्याख्या वेगवेगळ्या अर्थतज्ञांनी आर्थिक विकासाच्या संकल्पनेमध्ये समाविष्ट करण्याचा प्रयत्न केला. की जसं आम्ही म्हणतो की आमच्या जगाची विभागणी 3 गटांमध्ये केली, ज्याला आपण अविकसित राष्ट्र, विकसनशील राष्ट्र आणि विकसित राष्ट्र असं म्हणतो. त्याच धर्तीवरती अर्थशास्त्रामध्ये देखील वेगवेगळ्या आर्थिक विकासाच्या व्याख्या ह्या उदयास आल्या. आणि म्हणूनच मग आम्ही आर्थिक विकासाचा जेव्हा विचार करतो तेव्हा आर्थिक विकास हा खऱ्या अर्थाने आर्थिक विश्लेषणाचा एक केंद्रबिंदू मानला गेला. जेव्हा आम्ही जगाची प्रगती ही झपाट्याने झाली पाहिजे अशा प्रकारचा एक विचार साधारणतः दुसऱ्या महायुद्धानंतरच्या काळात अस्तित्वात आला आणि त्यानंतर वेगवेगळे तज्ञ, मग डॉक्टर ॲडम स्मिथ, डॉक्टर अमर्त्य सेन, डॉक्टर आर्थर मार्शल अशा वेगवेगळ्या अर्थतज्ञांनी आर्थिक विकासाच्या व्याख्यांचा विचार केला. जेव्हा आम्ही विकासाचा विचार करतो तेव्हा प्रामुख्याने विकसनशील जगामध्ये नव्या युगाच्या नितांत गरज म्हणून आर्थिक विकासाला महत्त्वाचं स्थान दिलं. या आर्थिक विकासाच्या बाबतीमध्ये वेगवेगळे दृष्टिकोन देखील कालांतराने उदयास आले. पहिला जो दृष्टिकोन आम्ही विचारामध्ये घेतो त्याला म्हणतो आम्ही ट्रॅडिशनल अप्रोच किंबहुना ट्रॅडिशनल व्ह्यूज, ज्याला आपण मराठीमध्ये पारंपरिक दृष्टिकोन असं म्हणू. या पारंपरिक दृष्टिकोनाचा जर आम्हाला विचार करायचा असेल तर या पारंपरिक दृष्टिकोनामध्ये प्रामुख्याने आम्ही आर्थिक घटकांचा विचार केला की जे आम्हाला इकॉनॉमिक फॅक्टर्स उत्पादनासाठी, उत्पादन क्षमतेसाठी किंबहुना आर्थिक विकासाच्या गुणात्मक वाढीसाठी पोषक ठरतील. या दृष्टिकोनातून आम्ही पारंपरिक दृष्टिकोनाला महत्त्वाचं स्थान दिलं, की ज्याच्या माध्यमातून आम्ही श्रम, उत्पादन, त्याचबरोबर भांडवल आणि संयोजक या सगळ्या घटकांचा विचार करू, ज्याला आपण अर्थशास्त्रामध्ये प्रोडक्शन फॅक्टर्स म्हणजे भूमी, श्रम, भांडवल आणि संयोजक हे जे काही आमच्या उत्पादनाचे घटक आहे त्या उत्पादनाच्या घटकांना महत्त्वाचं स्थान आर्थिक विकासामध्ये पारंपरिक दृष्टिकोनाच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करण्यात आला. दुसरा जो अप्रोच मानला जातो त्याला आम्ही म्हणतो मॉडर्न अप्रोच किंबहुना मॉडर्न व्ह्यूज, आधुनिक दृष्टिकोन. आधुनिक दृष्टिकोनामध्ये काय झालं, साधारणतः 1950-60च्या दशकामध्ये खऱ्या अर्थाने केवळ आर्थिक विकास म्हणजे दरडोई उत्पन्नातील वाढीची पातळी नाही, तर आर्थिक विकासामध्ये खऱ्या अर्थाने देशामधल्या विकासाची फळं, विकासाचं महत्त्व, विकासाची खऱ्या अर्थाने यशोगाथा ही प्रत्येक घटकापर्यंत पोहोचली पाहिजे. आणि म्हणून मग आधुनिक दृष्टिकोनामध्ये आमच्या देशामध्ये ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या समस्या आहेत, उदाहरणार्थ बेरोजगारी असेल, दारिद्र्याचे प्रमाण असेल, वाढती लोकसंख्या असेल आणि त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारचे विषमतेचे प्रश्न हे कशा पद्धतीने कमी होतील त्या दृष्टिकोनातून प्रयत्न हा कमी करण्याचा, म्हणजे ज्याच्या माध्यमातून आम्ही बेरोजगारीवरती मात करू, दारिद्र्याचे प्रमाण अधिकाधिक प्रमाणामध्ये कमी करण्याचा प्रयत्न करू आणि जी खऱ्या अर्थाने विकासाची यशोगाथा जर सर्व घटकांपर्यंत पोहोचवायची असेल तर विकास हा प्रत्येक घटकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न केले गेले पाहिजेत. आणि म्हणून मग त्यासाठी आधुनिक दृष्टिकोनामध्ये आर्थिक विकासाला महत्त्वाचं स्थान दिलं. तिसरा जो अप्रोच महत्त्वाचा मानला गेला तो म्हणजे जागतिक बँक, ज्याला वर्ल्ड बँक आपण असं म्हणतो. जागतिक बँकेने देखील आर्थिक विकासाच्या बाबतीत मध्ये एक महत्त्वपूर्ण विचार मांडण्याचं काम केलं गेलं. आणि शेवटचा महत्त्वाचा मुद्दा जर आम्ही विचारामध्ये घेतला गेला
तर अमर्त्य सेन की ज्यांचं म्हणणं असं होतं की मानवाच्या गरजांची पूर्तता झाली पाहिजे आणि शेवटी खऱ्या अर्थाने जर आम्ही विचार केला गेला तर व्यक्तीला स्वातंत्र्य मिळाले पाहिजे, म्हणजे व्यक्ती स्वातंत्र्याचा विचार करण्याचं काम हे डॉक्टर अमर्त्य सेन यांनी केलं. अशा प्रकारचे वेगवेगळे दृष्टिकोन या आर्थिक विकासाच्या संकल्पनेच्या बाबतीमध्ये कालांतराने उदयास आले. याच्या व्यतिरिक्त प्राध्यापक स्मिथ आणि टोडारो यांचा देखील एक महत्वपूर्ण विचार मानला गेला. स्मिथ आणि टोडारोने खऱ्या अर्थाने इकॉनॉमिक डेव्हलपमेंट इज अ मल्टी डायमेन्शनल प्रोसेस, ज्याला त्यांनी म्हटलं बहुआयामी संकल्पना आहे, असा देखील विचार मांडण्याचं काम केलं. अशा प्रकारचा एका अर्थाने आम्ही पार्श्वभूमीचा विचार म्हणून आर्थिक विकासाच्या संकल्पनेचा विचार या ठिकाणी करत असतो. मग व्हॉट इज द कन्सेप्ट ऑफ इकॉनॉमिक डेव्हलपमेंट? आर्थिक विकास कशाला म्हणायचा? आर्थिक विकासाचा अर्थ काय? वेगवेगळ्या तज्ञांनी आपापल्या पद्धतीने वेगवेगळी मतं मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यामधल्या 2 व्याख्यांचा आपण या ठिकाणी विचार करणार आहोत. पहिली जी व्याख्या आहे ती प्राध्यापक मायर आणि बाल्डविन. प्राध्यापक मायर आणि बाल्डविन यांचं असं म्हणणं होतं की ज्या एका दीर्घकालीन प्रक्रियेने एखाद्या अर्थव्यवस्थेचं वास्तव राष्ट्रीय उत्पन्न वाढत जातं. दीर्घकालीन प्रक्रिया याचा अर्थ लॉंग टर्म प्रोसेसचा विचार करण्याचं काम प्रोफेसर मायर आणि बाल्डविनने केलं. वास्तव राष्ट्रीय उत्पन्न याचा अर्थ काय? रिअल पर कॅपिटा इन्कम किंवा नॅशनल इन्कम म्हणजे काय? की ज्या उत्पन्नाचा विचार वस्तू आणि सेवांच्या बाबतीमध्ये आम्ही विचारामध्ये घेत असतो, अशा प्रकारचा विचार पहिल्या व्याख्येमध्ये केला गेला. म्हणजेच थोडक्यामध्ये ज्या एका दीर्घकालीन प्रक्रियेने एखाद्या अर्थव्यवस्थेचं वास्तव राष्ट्रीय उत्पन्न वाढत जातं, या प्रक्रियेस आम्ही आर्थिक विकास असं म्हणतो. अकॉर्डिंग टू यू प्रोफेसर Mayer and Baldwin, economic development is a process whereby the country real per capita income increases over a long period of time. These are the first concept of economic development. दुसरी जी व्याख्या केली गेली की ज्यांना आपण फादर ऑफ डेव्हलपमेंट इकॉनॉमिक्स असं म्हणतो, विकासाच्या अर्थशास्त्राचे जनक ज्यांना आपण म्हणतो, ते म्हणजे प्रोफेसर आर्थर लेविस. प्राध्यापक आर्थर लेविसने जी काही आर्थिक विकासाची व्याख्या केली ती साधी सोप्या पद्धतीने केली. त्याने असं म्हटलं, आर्थिक विकास म्हणजेच दरडोई उत्पन्नात वाढ होणं. इकॉनॉमिक डेव्हलपमेंट मीन्स इन्क्रीज ए पर कॅपिटा इन्कम, म्हणजेच प्रत्येक व्यक्तीच्या उत्पन्नामध्ये वाढ झाली पाहिजे, अशा प्रकारचा विचार मांडण्याचं काम हे प्रोफेसर आर्थर लेविस यांनी केलं. अशा प्रकारच्या 2 व्याख्या आपण आर्थिक विकासाच्या संकल्पनेचा अर्थ समजून घेत असताना आपल्याला पुरेशा ठरतात. अनदर नेक्स्ट पार्ट, व्हॉट इज द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ इकॉनॉमिक डेव्हलपमेंट? आर्थिक विकासाची कोणती कोणती वैशिष्ट्ये, आर्थिक विकासामध्ये कोणत्या कोणत्या वैशिष्ट्यांना आम्ही महत्वाचं स्थान देतो? तर त्यामध्ये पहिला सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे, आर्थिक विकास ही एक प्रक्रिया. इकॉनॉमिक डेव्हलपमेंट इज अ प्रोसेस. खरं तर आर्थिक विकासाची जी काही प्रक्रिया आहे ती निरंतर चालणारी प्रक्रिया आहे, कंटिन्युअस प्रोसेस आपण त्याला म्हणू. आणि हीच प्रक्रिया जेव्हा आम्ही विचारामध्ये घेतो तेव्हा ती एक परिवर्तनशील असली पाहिजे. म्हणजे आवश्यक त्या बदलांचा आम्ही आर्थिक विकासाच्या प्रक्रियेमध्ये विचार करतो. त्या दृष्टिकोनातून आर्थिक विकास ही एक प्रक्रिया आहे, अशा प्रकारचं पहिलं वैशिष्ट्य आर्थिक विकासाचं अत्यंत महत्वाचं मानलं जातं. दुसरं जे वैशिष्ट्य आहे त्याला म्हणतो आम्ही वास्तविक राष्ट्रीय उत्पन्नात वाढ. स्वाभाविकपणे आम्हाला जर आमचा जीवनमानाचा विचार करायचा असेल, राहणीमानाचा दर्जा जर विचारामध्ये घ्यायचा असेल, तर देशामध्ये अधिकाधिक प्रमाणामध्ये वस्तू आणि सेवांचं उत्पादन वाढलं पाहिजे. उत्पादनाच्या माध्यमातून उत्पादन क्षमता वाढली गेली पाहिजे आणि त्याच्याच माध्यमातून लोकांच्या हातामध्ये जास्तीत जास्त रोजगाराची साधनं कशा पद्धतीने उपलब्ध होतील, त्या दृष्टिकोनातून त्याचा विचार केला गेला पाहिजे. म्हणजेच थोडक्यामध्ये प्रत्येक व्यक्तीचं दरडोई उत्पन्न वाढलं तर आपण म्हणतो ऑटोमॅटिकली प्रत्येक राष्ट्राचं राष्ट्रीय उत्पन्न वाढेल. आणि म्हणून मग दुसरं महत्वाचं की प्रत्येक देश आपल्या देशाचं वास्तविक राष्ट्रीय उत्पन्न कशा पद्धतीने वाढेल यासाठी सातत्याने प्रयत्नशील असतो. आणि म्हणून दुसरं महत्वाचं वैशिष्ट्य की वास्तविक राष्ट्रीय उत्पन्नामध्ये वाढ करण्याचा देखील प्रयत्न केला जातो. तिसरं जे वैशिष्ट्य आहे ते म्हणजे आर्थिक विकास ही एक दीर्घकालीन प्रक्रिया आहे. दीर्घकालीन याचा अर्थ लॉंग टर्म प्रोसेस. आम्हाला जास्तीत जास्त प्रमाणामध्ये दीर्घकाळाचा विचार करायचा आहे. मग दीर्घ कालावधीमध्ये 5 वर्ष, 15 वर्ष, 20 वर्ष, 25 वर्ष. आपण जर आपल्या देशाचा विचार केला तर भारताने 1950 मध्ये नियोजनाचा स्वीकार केल्यानंतर 5 इयर प्लॅनिंग अस्तित्वात आल्या.
5-5 वर्षाच्या आपण पंचवार्षिक योजनांचा एक आराखडा तयार केला गेला. आतापर्यंत 12 पंचवार्षिक योजना या संपुष्टात आल्या आणि 2017 पासून आपण पंचवार्षिक योजनानंतर खऱ्या अर्थाने नीती आयोगाची स्थापना केल्यानंतर 15-15 वर्षाचा विकासाचा एक बृहत आराखडा तयार करण्याचं काम देखील केलं. हा सगळा भाग जर आम्ही विचारामध्ये घेतला गेला तर विकासाची प्रक्रिया ही लॉंग टर्म प्रोसेस आहे. अशा प्रकारची 3 आर्थिक विकासाच्या बाबतीमध्ये महत्वाची वैशिष्ट्ये मानली जातात. व्हॉट इज द कोर व्हॅल्यूज ऑफ इकॉनॉमिक डेव्हलपमेंट? आर्थिक विकासाची प्रमुख मूल्य कोणते कोणते आहेत, कोर कंपोनंट कोणते कोणते आहेत, किंबहुना मुख्य मूल्य कोणती कोणती आहेत? ही 3 मुख्य मूल्य मांडण्याचं काम अमेरिकन फिलॉसॉफर म्हणजे अमेरिकन एक तत्ववेत्ता ज्याला आपण म्हणूया ते म्हणजे डेनिस गावलेट त्यांनी सांगितलेले आहेत. त्यामध्ये पहिलं सगळ्यात महत्वाचं जे डेनिस गावलेट यांनी जे कोर व्हॅल्यूज सांगितली ती म्हणजे की ज्याला आपण म्हणतो जीवनमानाचा आधार. खऱ्या अर्थाने प्रत्येक व्यक्तीच्या ज्या प्रमुख गरजा आहेत, अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण आणि आरोग्य, ह्या प्रत्येक व्यक्तीला चांगल्या पद्धतीने उपलब्ध झाल्या पाहिजेत, त्या मुबलक प्रमाणामध्ये पुरवल्या गेल्या पाहिजेत की जेणेकरून त्या प्रत्येक व्यक्तीचा राहणीमानाचा दर्जा हा चांगल्या पद्धतीचा असेल, उंचावलेला असेल, सर्वोत्तपरी त्याची सर्वांगीण प्रगती होईल, अशा प्रकारचा विचार या ठिकाणी केला गेला पाहिजे. अशा प्रकारचा विचार मांडण्याचं काम पहिल्या प्रमुख मूल्यामध्ये डेनिस गावलेट यांनी केलं आणि म्हणून मग आर्थिक विकासामध्ये पहिलं मूल्य जेव्हा आम्ही विचारामध्ये घेतो ते म्हणजे जीवनमानाचा आधार. दुसरा जो महत्वाचा मुद्दा आहे त्याला आम्ही म्हणतो स्वप्रतिष्ठा, सेल्फ इस्टीम. प्रत्येक व्यक्तीला सन्मान आणि त्याचबरोबर प्रत्येक व्यक्तीला चांगल्या प्रकारचं जीवन जगण्याचा विचार करत असतो आणि म्हणून मग त्या दृष्टिकोनातून स्वप्रतिष्ठेचा विचार या दुसऱ्या मूल्यामध्ये केला गेला. आणि तिसरं अत्यंत महत्वाचं मूल्य जे म्हणजे स्वातंत्र्य, ज्याला फ्रीडम आम्ही म्हणतो. प्रत्येक व्यक्तीला प्रत्येक गोष्टीमध्ये स्वतंत्रपणे जीवन जगण्याचा अधिकार असला पाहिजे, त्याला स्वतंत्रपणे निर्णय घेता आले पाहिजेत, त्याला स्वतंत्रपणे आपल्या रोजगाराची साधनं ही उपलब्ध करता आली पाहिजेत आणि म्हणून ही 3 मूल्य सांगण्याचं काम प्रोफेसर गावलेट डी यांनी केली. अशा पद्धतीने खऱ्या अर्थाने आर्थिक विकासाची जर संकल्पना आम्ही विचारामध्ये घेतली गेली तर वेगवेगळ्या बहुआयामी संकल्पनेच्या माध्यमातून त्यांचा विचार केला जातो आणि म्हणूनच ही 3 महत्वाची वैशिष्ट्ये आणि 3 प्रमुख मूल्य ही आर्थिक विकासासाठी अत्यंत महत्वाची मानली जातात. एवढंच आजच्या लेक्चर्स मध्ये आपण समजून घेऊन या ठिकाणी थांबूयात. धन्यवाद.